विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, त्राटक, ओंकार जप इत्यादी योगिक प्रक्रियासुद्धा नित्य करायला हव्यात. सूर्यनमस्कार हा तर सर्वांग सुंदर असा आहे, ज्यामध्ये योगासनाचा अभ्यास, प्राणायामाची साधना, सूर्यनारायणाची उपासना, मंत्राचे सामर्थ्य इत्यादी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शरीर व मनस्वास्थ्यासोबत उंची संवर्धनासाठी सुद्धा सूर्यनमस्कार खूप उपयुक्त आहे. योगासने विविध स्थितीतली विविध शरीराच्या बैठक, दंड, झोपून अशा विविध अवस्थेमध्ये केली जातात. योगासनामुळे शरीराला लवचिकता येते, शारीरिक प्रतिकारक्षमता वाढते. जसे शीर्षासन, मयूरासन, कुर्मासन, हलासन, पश्चिमोत्तानासन, अर्धमत्स्येंद्रासन, पद्मासन, वज्रासन इत्यादी योगासने विद्यार्थ्यांनी नियमित केली तर त्यांना ते खूप फायद्याचे आहेत. प्राणायामसुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. प्राणायामामध्ये श्वसनाचे विविध प्रकार जसे जलश्वसन, दीर्घश्वसन, श्वास, प्रश्वास, ध्यान, सजगता तसेच भ्रामरी आणि उज्जाईसारखे प्राणायाम महत्त्वाचे आहेत. प्राणायामामुळे मनाची स्थिरता यायला मदत होते आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बेशिस्त मनाला शिस्त लावण्यासाठी प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. प्रत्याहार आणि धारणा यामध्ये इंद्रिय संयमाद्वारे विशिष्ट आलंबनावर मन एकाग्र केल्याने विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होते, स्मरणशक्ती वाढते आणि मन एकाग्र व्हायला मदत होते. ओंकार जप त्यासोबतच जर विद्यार्थ्यांनी केला तर मेंदूमध्ये अल्फा लहरींचं प्राबल्य वाढतं आणि त्यामुळे मेंदूमधील गोंधळाची अवस्था कमी होऊन मेंदू शांत व्हायला मदत होते. त्राटकासारख्या शुद्धिक्रियासुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्राटक ही डोळ्यांची आणि मनाची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. एकंदरच काय तर निरामय, निरोगी आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व घडवण्यासाठी विद्यार्थी जीवनात योग खूप महत्त्वाचा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, योग करताना तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच योग करावा आणि त्याचा सराव पण तज्ज्ञ योग शिक्षकांच्या सोबत. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, त्राटक